लोकसभेसाठी राज्यभरात 48 मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यासह इतर अनेक पक्ष आपापल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार करतायत। सर्व धर्मीयांची मतं मिळवण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत। पण तुम्हाला माहिती आहे का, निवडणुकीच्या रिंगणात किती मुस्लिम उमेदवार उभे आहेत? त्यातही विशेष बाब म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही प्रमुख पक्षांनी एकही मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवलेला नाहीये। यासोबतच कोणत्या छोट्या पक्षांनी मुस्लिम उमेदवाराला पसंती दिली आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या रिपोर्टमधून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com मध्ये आपलं स्वागत आहे। राज्यात मुस्लिम धर्मियांची लोकसंख्या आहे 11.54%। या मुस्लिम मतदारांनी आपल्यालाच मत द्यावं यासाठी सर्व प्रमुख पक्ष प्रयत्न करतायत। पण त्यांनी आपल्या पक्षातून एकही मुस्लिम उमेदवार मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला नाहीये, हे विशेष। पण वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्ष आणि AIMIM या पक्षांनी 10 मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे। राज्यभरात सर्व 48 मतदारसंघात एकूण 81 मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। थोडं मागे जाऊन राज्यात मुस्लिम खासदारांची संख्या किती आहे तेही पाहूया। राज्यातून आजपर्यंत सर्वपक्षीय 567 खासदार संसदेत पोहोचले, त्यात केवळ 16 जण हे मुस्लिम होते। त्यातही काँग्रेसचे 15 मुस्लिम खासदार संसदेत गेले, तर 2019 साली AIMIM पक्षातून औरंगाबादमधून इम्तियाज जलील खासदार म्हणून संसदेत गेले। यंदाही ते निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। राज्यात 48 लोकसभा मतदारसंघातील धुळे, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, अकोला, लातूर, भिवंडी, ठाणे आणि मुंबईतले 6 मतदारसंघ अशा 14 मतदारसंघात मुस्लिम मतदारांचं प्रमाण हे 15 ते 25% दरम्यान आहे। राज्यात या मुस्लिम मतांवर सर्वच पक्ष अवलंबून आहेत, पण उमेदवार मात्र दिलेला नाहीये। ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात कोणत्या पक्षानं किती उमेदवार रिंगणात उतरवलेत आणि त्यात मुस्लिमांना कुणी उमेदवारी दिली आहे। महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं एकूण 21 उमेदवार दिलेत, यात एकही मुस्लिम उमेदवार नाहीये। काँग्रेसनं राज्यात 10 जागांवर उमेदवार उभे केलेत, यात एकही मुस्लिम उमेदवार नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं 17 जागांवर उमेदवार उभे केलेत, यात एकही मुस्लिम उमेदवार नाहीये। इकडे महायुतीमध्ये काय चित्र आहे तेही पाहूया। भाजपनं राज्यात 28 उमेदवार उभे केलेत, त्यात एकही मुस्लिम नाहीये। शिवसेनेच्या शिंदे गटाकडून 15 उमेदवार रिंगणात आहेत, यात एकही मुस्लिम उमेदवार नाहीये। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षानं 4 उमेदवार उभे केलेत, ज्यातही एकही मुस्लिम उमेदवार नाहीये। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षातून महादेव जानकर निवडणूक रिंगणात आहेत। आता पाहूयात राज्यात कोणत्या पक्षानं मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत। वंचित बहुजन आघाडीनं 35 उमेदवार राज्यात उभे केले, ज्यात 4 मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे। या व्यतिरिक्त बहुजन समाज पक्षानं 4 मुस्लिम उमेदवारांना संधी दिली आहे, तर AIMIMनं 1 जण निवडणूक रिंगणात उतरवलाय। एकूण काय, तर मुस्लिम मतदारांकडे मतांचा जोगवा मागणारे प्रमुख पक्ष उमेदवार देण्यात मात्र मागे राहिलेत। शेवटी निवडणुकीत जसं प्रत्येक मत महत्त्वाचं असतं, तसं प्रत्येक मतदारासाठी निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीनं विकास करणं कोणत्याही समाजासाठी महत्त्वाचं असतं, हेही खरं। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।